नमस्कार. जेवताना तोंडी लावण्यासाठी मस्त चटपटीत अशी उकडलेली लिंबू मिरची बनवणार आहोत. ही लिंबू मिरची इतकी चविष्ट लागते की वरण भात असलं तरी नक्कीच 2 घास जास्त जेवाल किंवा नक्कीच 2 चपात्या जास्त खाल अशी ही लिंबू मिरची तयार होते. बनवायला सोपी आणि खायला तितकीच अतिशय चविष्ट ही लिंबू मिरची तयार होते. इथे आपण 2 लिंबू घेतलेले आहेत आणि इथे कमी तिखटवाली हिरवी मिरची घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरचीचा वापर करू शकता. तर ही उकडलेली लिंबू मिरची बनवण्यासाठी इथे मी 2 लिंबाचा वापर केलेला आहे. इथे तुम्हाला कितपत चटपटीत ही लिंबू मिरची आवडत आहे त्याप्रमाणे तुम्ही लिंबाचा वापर करायचा आहे. लिंबाचे छोटे छोटे तुकडे करून घेणार आहोत. तर इथे आपण आता बिया काढून घेणार आहोत. बिया सर्व काढून झाल्यानंतर लिंबाचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत. ते तुकडे करून झालेले आहेत. लिंबाचे तुकडे करून झाल्यानंतर मिरच्या छोट्या मोठ्या असे तुकडे करून घेणार आहोत. तर इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरच्यांचे तुकडे करून घेऊ शकता. इथे मी मिरच्यांची देठं ठेवलेली आहेत. मिरच्या आणि लिंबाचे तुकडे करून झाल्यानंतर आपण चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत. चवीनुसार मीठ. सुरुवातीलाच मिठाचा वापर केल्यामुळे मिरची आणि लिंबामध्ये छान मीठ मुरलं जातं. पाव चमचा आपण इथे हळदीचा वापर करणार आहोत. तर इथे आपण चवीनुसार मिठाचा वापर केल्यानंतर पाव चमचा हळदीचा वापर करायचा आहे. मीठ आणि हळदीचा वापर केल्यानंतर आता ही मिरची छान चटपटीत होण्यासाठी इथे आपण अर्ध्या लिंबाच्या रसाचा वापर करणार आहोत. तर इथे आपण अर्ध्या लिंबाचा रस व्यवस्थित असा लिंबू आणि मिरचीला लावून घेणार आहोत. बिया असतील तर त्या काढून टाकायच्या आहेत, नाहीतर मग कडवटपणा येतो. त्याच्यामुळे इथे आपण लिंबामध्ये जर बी असेल तर ती काढून टाकायची आहे. इथे आपण आता मीठ, हळद आणि लिंबाचा रस व्यवस्थित असं लिंबू आणि मिठाला लावून घेणार आहोत. 10 ते 15 मिनिटासाठी आपण ही मॅरिनेट करून ठेवणार आहोत. ही उकडलेली लिंबू मिरची तुम्ही 8 ते 10 दिवस बनवून खाऊ शकता. जास्त प्रमाणात जर ही लिंबू मिरची बनवून ठेवली तर एखाद्या काचेच्या बरणीमध्ये भरून तुम्ही ही फ्रीजमध्ये ठेवू शकता. फ्रीजमध्ये अगदी महिनाभर छान टिकली जाते. बाहेर ठेवलीत तर तुम्ही फक्त 8 ते 10 दिवस ही लिंबू मिरची टिकली जाते. तर इथे आपण आता फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत. तेल छान गरम झाल्यानंतर अर्धा चमचा आपण इथे मोहरीचा वापर करणार आहोत. गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपल्याला इथे फोडणी करायची आहे. मोहरी छान तडतडू द्यायची आहे, म्हणजे लिंबू मिरचीला छान खमंगपणा येतो. तर इथे आता पाहू शकता मोहरी छान तडतडलेली आहे. इथे आपण 2 चिमूटभर हिंगाचा वापर करणार आहोत. गॅसची फ्लेम बिलकुल मोठी करू नका. स्लो गॅसवरच आपल्याला फोडणी छान खमंग अशी तयार करून घ्यायची आहे. मोहरी आणि हिंग थोडं परतून घ्यायचं आहे. इथे आपण आता मॅरिनेट करून घेतलेलं लिंबू मिरची आहे ते आपण आता फोडणीमध्ये परतून घेणार आहोत. सुरुवातीलाच आपण इथे पाण्याचा वापर न करता 1-2 मिनिटभर आपण गॅसची फ्लेम स्लो ठेवून लिंबू मिरची छान परतून घेणार आहोत. 1-2 मिनिटभर आपण गॅसची फ्लेम स्लो ठेवून लिंबू मिरची छान परतून झालेली आहे. लिंबू मिरची परतून झाल्यानंतर इथे आपण गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवूनच 2 मिनिटासाठी वाफ येऊ द्यायची आहे. इथे आपण आता झाकण ठेवणार आहोत आणि गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे. इथे आपल्याला सुरुवातीलाच पाण्याचा वापर न करता मिरची आपण एकदा 2 मिनिटासाठी वाफवून घेणार आहोत, म्हणजे ही मिरची छान चवीला तयार होते. इथे आपण आता स्लो गॅसवर 2 मिनिटासाठी मिरची आणि लिंबू छान वाफवून घेतलेला आहे. लिंबू मिरची आपण इथे आता वाफवून झाल्यानंतर एकदा आपण परतून घेणार आहोत. लिंबू मिरची परतून झाल्यानंतर पोहे खातो त्या चमच्याने आपण 3 ते 4 चमचे आपण इथे पाण्याचा वापर करायचा आहे. ज्या डिशमध्ये आपण लिंबू मिरची मॅरिनेट करून ठेवलेली त्याच डिशमध्ये आपण 3 ते 4 चमचे पाण्याचा वापर करून डिश आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे. तर इथे आपण आता लिंबू मिरची आपण एकदा परतून घेणार आहोत. इथे आता लिंबू मिरची परतून झालेली आहे. लिंबू मिरची परतून झाल्यानंतर इथे आपण आता गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपण इथे 5 मिनिटासाठी लिंबू मिरची छान वाफवून घेणार आहोत. तर इथे गॅसची फ्लेम बिलकुल मोठी करू नका. स्लो गॅसवरच आपल्याला लिंबू मिरची छान वाफवून घ्यायची आहे. तर इथे 5 मिनिटं झालेली आहेत. झाकण काढून इथे पाहू शकता लिंबू मिरची छान वाफवून झालेली आहे. तर एकदा आपण आता परतून घेणार आहोत. अतिशय चविष्ट, खमंग आणि अगदी चटपटीत अशी ही लिंबू मिरची तयार होते. नक्कीच एकदा अशा पद्धतीने ही लिंबू मिरची बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. तर इथे पाहू शकता लिंबू आणि मिरचीमध्ये बिलकुल पाण्याचा अंश नाही आहे. तर इथे 1 मिनिटभर आपण लिंबू मिरची परतून झाल्यानंतर गॅस बंद करायचा आहे. तर ही उकडलेली लिंबू मिरची तुम्ही 7 ते 8 दिवस खाऊ शकता, कारण ही लिंबू मिरची आपण वाफवून घेतलेली आहे. जर तुम्हाला फार काळ जास्त दिवस म्हणजे टिकवून ठेवायची असेल तर तुम्ही एखाद्या काचेच्या बरणीमध्ये हे लिंबू मिरची थंड झाल्यानंतर भरून फ्रीजमध्ये ठेवू शकता.
अगदी महिनाभर हे लिंबू मिरची छान टिकली जाते. तर इथे आपण आता ही मस्त वाफवून घेतलेली लिंबू मिरची आहे ती एका डिशमध्ये काढून घेणार आहोत. नक्कीच एकदा अशा पद्धतीने ही वाफवलेली लिंबू मिरची बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये.